नमस्कार सर्वांना. आज आपण 10 थाट कसे लक्षात ठेवायचे या संदर्भात माहिती घेणार आहोत. काडीच्या ह्या स्केलपासून सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सा रे ग म प ध नि सा कसं शोधायचं, सप्तक किती असतात, शुद्ध स्वर किती, कोमल स्वर किती यांचा अभ्यास केलेला आहे. आणि आज आपण थाटांचा अभ्यास करणार आहोत. तर असे थाट असतात एकूण 10. थाट ओळखायचे कसे, आजचा विषय आपला हा आहे, थाट ओळखायचे कसे. तर एकूण थाटांची जी संख्या आहे ती आहे 10. एकूण थाट किती आहेत? 10. आपल्याला स्वर माहिती आहे सगळ्यांना. स्वर आहेत 7. सा रे ग म प ध आणि नी. हे 7 स्वर आहेत. आणि विद्वानांनी काय केले, ह्या 7 स्वरांमधूनच अभ्यास करून याची स्वरांची निर्मिती त्यांनी केली. असं म्हणता येईल की एकूण 12 स्वर त्यांनी शोधले. मग एकूण 12 स्वर कसे शोधले तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहे. मग त्याच्यात आपल्याला माहिती आहे शुद्ध स्वर त्याच्यात आहेत. शुद्ध स्वर आहेत 7. मग शुद्ध स्वर 7 कोणते आहेत? सा रे ग म प ध आणि नी. त्यानंतर कोमल स्वर. कोमल स्वर आहेत 4. ते म्हणजे रे ग ध नी. यामध्ये कोमल स्वर आपण आडवी रेष दर्शवितो कोमल स्वरांना. आणि नंतर मग तीव्र स्वर ह्या विद्वानांनी शोधले. तीव्र स्वर मात्र एकच आहे आणि तो म्हणजे म. आपण त्याच्या डोक्यावर उभी रेष देतो. म्हणजेच काय, शुद्ध स्वर झाले 7, कोमल स्वर झाले 4 आणि एक तीव्र स्वर. असे एकूण स्वर झाले 12. एकूण स्वर किती झालेत? 12. अशा ह्या 12 स्वरांचं जे गणित आहे ते आपल्याला माहिती आहे. विद्वानांनी अभ्यासपूर्ण या 12 स्वरांना मिळूनच यांनी काय केलं आहे, थाटांची निर्मिती केली. थाट निर्मिती करताना प्रत्येक थाटामध्ये मात्र 7 स्वर, आपण प्रत्येक थाटात 7 स्वर हे निश्चितच येतात. किती स्वर येतात? 7 स्वर येतातच. आणि हे जे 10 थाट आहेत ते कोणते आहेत ते आता आपण बघणार आहोत. 10 थाट. मग याच्यातला तुमचा पहिला थाट आहे बिलावल. पहिला थाट आहे बिलावल. त्यानंतर दुसरा थाट आहे कल्याण. तिसरा थाट आहे खमाज. चौथा थाट आहे काफी. पाचवा थाट आहे भैरव. सहावा थाट आहे मारवा. सातवा थाट आहे आसावरी. आठवा थाट आहे भैरवी. 9वा थाट आहे पूर्वी. आणि 10वा थाट आहे तोडी. असे हे 10 थाट आहेत. या 10ही थाटांना लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे, ती आता आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. पहिला थाट आहे बिलावल. या ठिकाणी मी लिहितोय बिलावल. बिलावल. बिलावल थाटाचं वैशिष्ट्य कसं आहे बघा. अतिशय सोपा असा हा थाट आहे. यामध्ये फक्त 7 स्वर येतील. आपण मगाशीच म्हटलंय की प्रत्येक थाटात आपण 7 स्वर घेणार आहोत. सा रे ग म प ध नी. आणि एक जोड म्हणून शेवटचा स्वर आपण सा हा तार सप्तकातला घेत असतो.
सा रे ग म प ध नि सा. म्हणजे हे सर्व स्वर शुद्ध असतात. म्हणजे याच्यात बदल केला का आपण, स्वरांचा बदल झाला नाही. म्हणजे सगळेचे सगळे स्वर आपण कसे घेतले, शुद्ध घेतलेले आहेत. सर्व स्वर कसे घेतलेले आहेत, शुद्ध स्वर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बिलावल थाट सगळ्यांच्या लक्षात आला असेल, सा रे ग म प ध नि. मग याला आपण काय करूया, याच्यामध्ये पहिलाच हा जो थाट आहे बिलावल, हा आपण लिहून घेऊया. थाट बिलावल. बिलावलमध्ये 7 स्वर आपले शुद्ध आले. कोणते 7 स्वर, सा रे ग म प ध नि. हे 7ही स्वर शुद्ध आले आणि शेवटी आपण साची जोड देतो. अवरोह घेऊया, सा नि ध प म ग रे आणि सा. 10 थाट आपण अभ्यासणार आहोत. आता हे 10 थाट आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. बिलावल थाट झाला आहे. बिलावल थाटाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात एकही स्वराचा बदल नाही. थाट लक्षात ठेवण्यासाठी आपण वर्गवारी करत आहोत. स्वरांचा बदल नसलेले थाट आणि आता पुढे आपण बघणार आहोत एक स्वर बदल असलेला थाट. मग अशी किती थाट असतात की ज्याच्यामध्ये एक स्वर बदल आहे. तर कसा थाट आहे, कल्याण. कोणता थाट आहे, कल्याण. आणि दुसरा एक थाट आहे तो म्हणजे खमाज. खमाज आणि कल्याण हे असे 2 थाट आहेत की याच्यात किती स्वरांचा बदल आहे, फक्त एक स्वरांचा बदल आहे. एक स्वर बदल म्हणजे 7 स्वरांपैकी एक स्वर बदलला तर काय होतोय, खमाज थाट निर्माण होतोय. तर मग ते कोणते 7, तो कोणता एक स्वर आहे जो बदल होतोय बघूया आपण. सा, कल्याणमधलं बघूया, सा रे ग. शुद्ध म ऐवजी आपण काय या ठिकाणी तीव्र म घेत असतो, तो असतो कल्याण थाट. तीव्र मच्या डोक्यावर आपण उभी रेष देत असतो. सा रे ग म प ध नि सा. म्हणजेच काय, तीव्र म हा एक स्वर आपण जर बदल केला तर थाट होतोय कल्याण. आणि आता आपण जात आहोत खमाज थाटाकडे. मग खमाज थाटात काय आहे, तर खमाज थाटामध्ये सा रे ग म प ध नि. शुद्ध नीच्या ऐवजी कोमल नी ह्या थाटामध्ये येतो आणि म्हणून एक स्वराचा बदल खमाज थाटात तो झाला आहे. म्हणजे नी या स्वराचा, नी शुद्ध ऐवजी आपण काय केला, कोमल घेतला. 2 स्वर बदल असलेले थाट फक्त 2च आहेत. एक म्हणजे कल्याण आणि दुसरा म्हणजे खमाज. मग आता आपण 2 स्वर बदल असलेले राग बघूया. मग 2 स्वर बदल असलेले राग कोणकोणते ते मी आपल्याला सांगतो. त्याच्यात आहे काफी. याच्यामध्ये 2 स्वर बदल आहेत. दुसरा जो याच्यातला राग आहे, दुसरा जो याच्यातला थाट आहे तो आहे भैरव. त्यानंतर तिसरा जो थाट आहे तो आहे मारवा. मग आता बघा यामध्ये 2 स्वर कसे बदल झाले. किती स्वर बदल आहे त्याच्यामध्ये, 2 स्वरांचा बदलाव केला आहे. एक स्वर बदलाचे थाट आहेत 2, कल्याण थाट आणि खमाज थाट. ज्याच्यात एकही स्वर बदल नाही तो आहे बिलावल थाट. हे थाट ते म्हणजे काफी, भैरव आणि मारवा. मग कोणते 2 स्वर याच्यामध्ये बदल आहे ते आपण अभ्यासूया. 2 स्वर बदल कसे बघा. काफीमध्ये 2 स्वर, सा रे, शुद्ध ग ऐवजी कोमल गंधार. सा रे ग म प ध आणि या ठिकाणी कोमल नी. भैरव थाटात बघूया. भैरव थाटामध्ये सा, शुद्ध रेच्या ऐवजी कोमल रे, ग म प ध, शुद्ध धच्या ऐवजी कोमल ध, नी आणि सा. मग भैरव थाट म्हणजे काय की रे कोमल आणि ध कोमल. काफी थाट म्हणजे काय, ग कोमल आणि नी कोमल. आता आपण अभ्यास करूया मारवा. मारवामध्ये कोणते 2 स्वर कोमल येतात, सा रे यामध्ये कोमल येतो रे, ग म याच्यामध्ये तीव्र. हे 2 स्वर कोमल झाले. बाकीचे स्वर शुद्ध, प ध नी आणि सा. मग यामध्ये
दोन स्वरांचा बदल असलेले 3 थाट आहेत, काफी थाट, भैरव थाट आणि मारवा थाट. हे आपण यामध्ये लिहून घेऊया. यात आपण बिलावलची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण दुसरे 2 स्वर बदल असलेले थाट घेतले होते, त्याच्यात होता कल्याण. आता कल्याणचा आपला आरोह कसा होता कल्याणचा, त्याच्यामध्ये एक स्वर बदल असलेले सा रे ग म. म तीव्र म्हणजे हा आपण तीव्र स्वर घेतलाय म्हणून म प ध नी सा. अवरोह कसा येईल सा नी ध प म ग रे सा. हे झाले एक स्वर बदल असलेले 2 थाट कल्याण, आणि त्याबरोबर आपण घेतला होता खमाज. खमाज. मग खमाजमध्ये कोणते एक स्वर आपण बदल केला होता, तर तो होता नी. बघूया सा रे ग म प ध नी. हा स्वर आपण काय केला, शुद्धाऐवजी कोमल घेतला. मग जेव्हा कोमल स्वर एकच नी येत असतो, त्या स्वरांचा थाट असतो खमाज. अवरोहात पण नी कोमल सा नी ध प म ग रे सा. अशा पद्धतीने खमाज थाट पण आपण आता अभ्यासत आहोत, म्हणजे अभ्यासला आहे. त्यानंतर पुढचा जो थाट आहे आमचा तो म्हणजे 2 स्वर बदल असलेले. मग त्याच्यात पहिला आपण बघितला काफी. मग काफीमध्ये कोणते 2 स्वर आम्ही बदलले, तर काफीमध्ये गंधार सा रे ग ग कोमल म प ध नी कोमल आणि सा. म्हणजे ग आणि नी कोमल केला तोच अवरोहात येणार आहे. सा नी ध प म ग कोमल रे आणि सा. आता यानंतर बघा 2 स्वर बदल असलेला आपण दुसरा एक थाट अभ्यासला, तो म्हणजे भैरव. त्याची पण माहिती आपण या ठिकाणी लिहून घेऊया. भैरव. भैरवमध्ये कोणते 2 स्वर आपण कोमल केले, सा रे कोमल केला रे कोमल ग म प ध कोमल केला नी सा. याप्रमाणे भैरवमध्ये आपण ऋषभ आणि दैवत हे 2 स्वर काय केले आहेत, कोमल केले आहेत. अवरोहात पण तेच येतील सा नी ध प ध कोमल म ग रे सा. भैरव आपल्या लक्षात आला असेल. आणि याच्यामध्ये आणखी एक आपण थाट बघितला होता, तो म्हणजे मारवा. तर 2 स्वर बदल असलेला हा जो आहे मारवा थाट, यामध्ये आपण स्वर घेतले होते सा रे कोमल ग शुद्ध म तीव्र प ध नी सा. हे स्वर पुढे शुद्ध. अवरोहामध्ये ते स्वर आपण घेतो सा नी ध प म तीव्र, त्यानंतर ग आणि रे कोमल आणि सा. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की बिलावल थाटात सगळे स्वर शुद्ध आहेत, म्हणजे बिलावल थाटात आपण बदल करत नाही आहोत. तदनंतर कल्याण थाटाचा आपण विचार केला. कल्याण थाटामध्ये आणि खमाज थाटामध्ये काय आहे, एक स्वराचा बदल आहे. काफी, भैरव आणि मारवा या 3 थाटांमध्ये 2 स्वरांचा बदल आहे. आता आपण 3 स्वरांचा बदल असलेला थाट बघूया. मग 3 स्वरांचा बदल असलेले जे थाट आहेत ते कोणते आहेत ते आपण बघूया. तर 3 स्वरांचे बदल असलेले थाट म्हणजे पहिला थाट आहे तुमचा आसावरी. कोणता थाट आहे, आसावरी. आणि दुसरा थाट याच्यामध्ये आहे पूर्वी. दुसरा कोणता थाट आहे, पूर्वी. तर आसावरी आणि पूर्वी याच्यामध्ये किती स्वरांचा बदल आहे, 3 स्वरांचा बदल आहे. किती स्वरांचा बदल आहे, 3 स्वरांचा बदल. बघा परत एकदा रिपीट करतो. एकही स्वर बदल नसलेला म्हणजे शुद्ध असलेला तुमचा बिलावल थाट. त्यानंतर 2 स्वर बदल माफ करा, एक स्वर बदल असलेला थाट म्हणजे तुमचा कल्याण थाट. खमाज थाट हे तुमचे झाले 2. 2 स्वर बदल असलेले 3 थाट आहेत ते म्हणजे काफी, भैरव आणि मारवा. आणि 3 स्वर बदल असणारे फक्त 2च थाट आहेत, ते म्हणजे आसावरी आणि पूर्वी. कोणते 3 स्वर बदल आहेत आसावरीमध्ये ते बघूया. सा रे ग ग कोमल म प ध कोमल नी कोमल सा. म्हणजेच ग ध नी हे 3 स्वर आसावरी थाटामध्ये काय येत आहेत, कोमल येत आहेत. म्हणजे हे 3 बदल झाले शुद्ध स्वरांमधले. कोणते 3 बदल केले, ग ध नी हे कोमल घेतले, तो झाला तुमचा आसावरी थाट. पूर्वीमध्ये काय बदल केला, तर ते म्हणजे पूर्वी थाट होणार आहे. तर पूर्वीमध्ये बघा सा रे कोमल करतोय आम्ही, रे रे हा कोमल घ्यायचा आहे, ग म तीव्र, म्हणजे हे 2 बदल झाले, रे कोमल म तीव्र. आणि पुढे प
ध कोमल, हा तिसरा बदल. रे कोमल, म तीव्र, ध कोमल, नी सा. हा झाला तुमचा पूर्वी थाट. आसावरी आणि पूर्वी हे असे दोन थाट आहेत की ज्या दोन थाटांमध्ये काय झालेलं आहे, तीन स्वरांचा बदल झालेला आहे. ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. आसावरी, आसावरी. आसावरीमध्ये आपण केले तीन बदल. कोणते तीन बदल ते लिहूया. बघा, तीन बदल आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. कोणते तीन बदल आहेत? ग कोमल, ध कोमल आणि नी कोमल. हे आपले तीन बदल म्हणजे गधनी कोमल ज्याच्यात आहे तो आहे आसावरी थाट. अवरोह लिहून घेऊया. सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. गधनी कोमल, ग, ध आणि नी कोमल म्हणजे ज्याच्यात तीन स्वर बदल असलेले असे हे दोन थाट, ते म्हणजे आसावरी. आणि दुसरा जो थाट आहे याच्यातला पूर्वी. पूर्वीचे हे आपण आरोह अवरोह लिहून घेऊया. पूर्वी थाट, पूर्वीमध्ये आरोह आहे तुमचा. आधी आपण सगळे स्वर, शुद्ध स्वर लिहून घेऊया. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. हे शुद्ध स्वर लिहून घेतलेत. आणि आता त्याच्यातले तीन बदल असलेले स्वर आपण त्याच्यात लिहूया. एक म्हणजे रे तुमचा आला कोमल, त्यानंतर म तीव्र आणि ध कोमल. असे तीन बदल याच्यामध्ये आहेत. रे कोमल, म तीव्र, ध कोमल. सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. याच्यामध्ये तुमचा ध कोमल आला, हा एक बदल. म तीव्र आला, हा दुसरा बदल. रे कोमल आला, हा तिसरा बदल. तीन बदल असलेले आमचे दोन हे जे थाट आहेत ते म्हणजे आसावरी आणि पूर्वी. त्यानंतर आपण जाऊया चार बदल असणारे जे थाट आहेत त्यांचा आपण आता काय करूया, अभ्यास करूया. चार बदल मीन्स चार स्वर बदल असते. म्हणजे शुद्ध स्वरांपैकी चार स्वर जेव्हा आम्ही वेगळे घेतो, चार स्वर बदल, मग असे कोणते दोन थाट आहेत की ज्याच्यामध्ये चार स्वर काय आहेत बदल आहेत. तो आहे भैरवी थाट आणि दुसरा आहे तोडी थाट. मग आता हे जे दोन आमचे थाट आहेत याच्यामध्ये चार स्वरांचा बदल आहे. कसं ते बघूया. आधी शुद्ध स्वर आपण लिहून घेऊया. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. हे शुद्ध स्वर आम्ही लिहून घेतले. आता चार बदल कोणते ते बघूया. यामध्ये कसं असतं बघा, भैरवी थाटामध्ये रे कोमल असतो, ग कोमल असतो. हे दोन बदल झाले. ध कोमल आणि नी कोमल. बघा चार बदल झाले की नाही. रे, ग, धनी चारही स्वर कोमल, तो आहे भैरवी थाट. आता तोडीचे आपण काय करूया, चार बदल लक्षात घेऊया. सा, रे, ग, म, प, ध आणि नी, सा. यामध्ये आता बघूया आपण कोणते चार बदल आहेत. रे कोमल असतो, ग कोमल असतो, म तीव्र असतो आणि ध कोमल असतो. अशा पद्धतीने चार बदल. नी याच्यात शुद्ध आहे. सा म्हणजे रे, ग, म हे तीन बदल. रे, ग कोमल, ध कोमल आणि म काय आहे यामध्ये तीव्र आहे. अशा पद्धतीने हे 10 थाट आहेत. स्वर बदल नसलेला पहिला थाट जो आहे तुमचा बिलावर, दुसरा जो एक स्वर बदल असलेला दुसरा थाट कल्याण, तिसरा थाट खमाज. दोन स्वर बदल असलेले तीन थाट आहेत काफी, भैरव, मारवा. याच्यातला चौथा क्रमांकाचा आमचा थाट आला काफी, पाचव्या क्रमांकाचा भैरव, सहाव्या क्रमांकाचा मारवा. त्यानंतर तीन स्वर बदल असणारे थाट फक्त दोन आहेत. ते म्हणजे आसावरी आणि पूर्वी. म्हणजे सातवा थाट आला आसावरी, आठवा थाट आला पूर्वी. आणि चार स्वर बदल असलेले जे थाट आहेत ते फक्त दोन आहेत. त्याच्यातला 9वा थाट आहे भैरवी आणि 10वा थाट आहे तोडी. म्हणजेच काय, आता हे आपण काय करूया, 10 थाटांच्या त्या सूचीमध्ये आपण ते लिहून घेऊया. म्हणजे या ठिकाणी आपण चार स्वर बदल असलेले जो थाट आहे तो म्हणजे भैरवी आणि शेवटचा जो होता तो म्हणजे तोडी. हे चार स्वर बदल असलेले थाट आहेत. यामध्ये आपण लिहूया याचे आरोह आपण आधी लिहून घेऊया. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा. अवरोही तसेच येतील. अवरोहमध्ये सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. आता यामध्ये चार बदल. रे कोमल, ग कोमल, ध कोमल, नी कोमल. रे कोमल, ग कोमल, ध कोमल, नी कोमल. चार स्वरांचा बदल. तोडीचा अभ्यास करूया. सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. अवरोह सा, नी, ध, प, म, ग, रे, सा. आता यामध्ये बदल बघूया. रे कोमल, ग कोमल, म तीव्र. तीन बदल झाले. ध कोमल,
हे 4 बदल याच्यात झाले. तोडी आहे, याच्यात निशुद्ध असतो ध कोमल, म तीव्र, ग कोमल, रे कोमल. 1 2 3 4 असे हे 4 बदल याच्यात आहे. म्हणजे आणखी एकदा आपण या ठिकाणी काय करूया, बघूया. एकही स्वराचा बदल नसेल तो आहे बिलावल थाट. जेव्हा एक स्वर बदल येतो असे 2 थाट ते लक्षात ठेवायचे, कल्याण आणि खमास, म तीव्र, नि कोमल. 2 स्वर बदल असलेले काफी, भैरव आणि मारवा. काफीमध्ये ग नि कोमल, भैरवमध्ये रे ध कोमल, मारवामध्ये रे कोमल, म तीव्र. त्यानंतर आसावरी. आसावरीमध्ये त्यानंतर 3 स्वर बदल असलेले फक्त 2 थाट आहेत, पूर्वी आणि आसावरी आणि पूर्वी. आसावरीमध्ये गधनी कोमल, तर पूर्वीमध्ये रे ध कोमल आणि म तीव्र. तदनंतर 4 स्वर बदल असलेले 2 थाट, भैरवी आणि तोडी. भैरवीमध्ये 4 स्वर कोमल, रे ग धनी, तर तोडीमध्ये रे ग ध कोमल आणि म तीव्र. अशा पद्धतीने हे थाट आपण काय करायचे, लक्षात ठेवायचे. आता आपण काय करूया, या थाटांना काय करूया, वाजवून बघूया आपल्या हार्मोनियम कसं ते बघा. आता पहिला जो थाट आहे आपला सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. म्हणजे सगळे स्वर शुद्ध. सा सा रे ग म प ध नि सा, सर्व स्वर शुद्ध. सा नि ध प म ग रे सा. आता जाऊया आपण दुसऱ्या 2 एक स्वर कोमल असलेले थाटाकडे, तो म्हणजे म तीव्र असलेला कल्याण थाट. मग कसा येईल बघा, म तीव्र सा सा रे ग, हा शुद्ध मान घेता, तीव्र म प ध नि सा, हा आहे कल्याण थाट. सा नि ध प म ग रे सा, कल्याण थाट झाला दुसरा. तिसरा थाट आहे एक स्वर बदल असलेला खमास. तो कसा बघा, सा रे ग म प ध नि शुद्ध आहे, नि सा, हा झाला तुमचा खमास थाट. काफी थाटामध्ये 2 स्वर आपण कोमल घेऊया. सा रे ग, शुद्ध ग आहे कोमल ग, सा रे ग म प ध नि शुद्ध आहे कोमल, नि सा, सा नि ध प म ग रे सा. पुन्हा 2 स्वर कोमल असलेला थाट आहे आमचा भैरव. भैरव कसा आहे बघा, सा रे शुद्ध आहे कोमल, सा रे ग म प ध ध कोमल, शुद्ध ध आहे कोमल ध, ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. तदनंतर आणखी 2 स्वर कोमल असलेला आमचा पुढचा थाट आहे मारवा. त्याच्यामध्ये रे आणि म काय करत आहोत, आम्ही कोमल करत आहोत, म तीव्र करतोय, सॉरी. सा रे ग, हा शुद्ध म आहे, तीव्र म आहे. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. रे कोमल, म तीव्र, तो झाला मारवा. हे 2 बदल असलेले आम्ही 3 थाट बघितले. आता 3 स्वर बदल असलेले आसावरी आणि पूर्वी हे 2 थाट आपण बघूया. आसावरी बघा, सा रे ग कोमल, म प ध ध कोमल, नि, हा तिसरा बदल, नि सा, सा नि ध प म ग रे सा. ग, त्यानंतर ध आणि नि कोमल, हा आहे आमचा आसावरी थाट. त्यानंतर पूर्वी थाट, यामध्ये 3 बदल आमचे आहेत. ते कोणते, सा रे रे कोमल, रे ग म, म हा आहे तीव्र, ध प ध नि सा, ध पण कोमल, सा नि ध प म कोमल, म ग रे सा. हा झाला आमचा पूर्वी. त्यानंतर 4 स्वर बदल असलेला पुढचा थाट आहे भैरवी. भैरवी कसा बघा, सा रे ग, रे आणि ग कोमल, म प ध कोमल, ध नि सा, नि कोमल, सा नि ध प म ग रे सा. रे ग धनी कोमल. आणि शेवटचा जो 4 स्वर कोमल असलेला, जो म्हणजे 4 स्वर बदल असलेला थाट म्हणजे तोडी थाट, तो आहे. कोणते बदल आहे त्याच्यात बघूया आपण. सा रे कोमल, रे ग कोमल, ग म शुद्ध आहे तीव्र, म तीव्र डोक्यावर उभी रेष, प ध ध कोमल, नि सा नि ध प म ग रे सा.
तेव्हा हे 10 थाट आपण लक्षात ठेवावे. या 10 थाटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची या बंदिशी गीतं कशी असतात त्याचंही आपण पुढे सखोल चर्चा करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे थाट आपण लक्षात ठेवावेत. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या सुधांशू रामोडे ह्या चॅनलला आपण नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.